नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पूरबाधित शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्या, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांची मागणी। तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन सादर। गेल्या जुलै महिन्यात लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा तसेच चुलबन नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले। मात्र 4 महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही पूरबाधित शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। या संदर्भात लाखांदूर प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ पूरबाधित शेतकऱ्यांना पैसे द्यावे अशी मागणी लाखांदूर पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी तहसीलदार लाखांदूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। लाखांदूर तालुक्यात जुलै महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकांची मोठी नुकसान झाली होती। तालुका प्रशासनाने पंचनामे केले, त्यानुसार अनुदानाची रक्कम सुद्धा आली। मात्र तालुका प्रशासनाने काही गावांच्या याद्या जाहीर न केल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। याकडे शासनाने तातडीने लक्ष पुरवून पूरबाधित शेतकऱ्यांना पैसे द्यावे अशी मागणी तहसीलदार लाखांदूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी नायब तहसीलदार धकाते यांना निवेदन देतेवेळी पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, धनराज हटवार, स्वप्नील ठेंगरी, सौरभ मेश्राम, निलेश दिवटे, पवन भोयर, विकास बुर्डे, धनराज तोंडरे, नरेश सोनटक्के यासह कार्यकर्ते उपस्थित होते। झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि चुलबन नदी आणि वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात धानपीक आणि इतर पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पण गेल्या 4 महिन्यापासून या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झाले। पण गेल्या 4 महिन्यापासून तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांचे झालेल्या पंचनामाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात टाकले नसल्यामुळे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आम्ही तहसील प्रशासनाला निवेदन दिले की शेतकऱ्यांचे जे पूरबाधित शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते पूरबाधित शेतकऱ्यांचे पैसे शासनाने त्वरित जमा करावे। कारण 2020 मध्ये अशाच पद्धतीचा पूर आपल्या परिसरामध्ये आला होता। त्यावेळेस तहसील प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात महाघोटाळा झाला होता पुराच्या पैशामध्ये। असा घोटाळा होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ज्या गावच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नसल्या त्या गावच्या सुद्धा याद्या प्रसिद्ध करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा, यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज तहसील प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। याची दखल तहसील प्रशासनाने घ्यावी आणि त्वरित शेतकऱ्यांचे नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे।